या दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा आयोजित हा क्रिकेटचा महासोहळा पाहतो आपण. वर्ष पहिलं आहे आणि पहिल्या वर्षातील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच. एका बाजूला आई संसोली स्पोर्ट्स तांबडमाळ, दुसऱ्या बाजूला गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा संघाने प्रथम नाणेफेक जिंकून स्ट्राईकला निलेश, नॉन स्ट्राईक एंडला अतुल. पहिला चेंडू निलेश यांनी इनसाइड आउट कव्हर डोक्यावरून घेऊन काढा. गोपाळ आहेत तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं, परंतु त्यांच्या मस्तकाला दस्तक देऊन टाटा बाय बाय करत चेंडू सरळ सीमारेषा पार निघून गेलाय. पहिल्याच बॉलवरती आलाय 4 धावा. यस, थँक्यू डीजे. बघा पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. भावेश यांच्यावरती आक्रमण केलं पहिल्याच बॉलवरती निलेश यांनी. पुढचा बॉल भावेश यांचा. लोअर फुल्डर बॉल होता, गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलाय. बघा तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये, त्याचाच पुरेपूर फायदा घेतलाय बॅटर निलेश पर यांनी. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती आलाय चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. आक्रमण केलं जाते भावेश शेळका यांच्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू पर्यंत जास्त पोहोचले नव्हते, त्याच कारणासोबत एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. या सिंगल धावने धावफलक पाहतो 9 वर जाऊन पोहोचते. 3 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या 9. स्ट्राईक वरती पाहतो आपण आता अतुल ठाकरे यांना पाहतोय. या वर्षाच्या हंगामामध्ये आपण पाहतो जास्तीत जास्त फॉर्म मध्ये आहे तोच बॅटर. बॅटिंग मार्क वरती अतुल ठाकरे. यावेळेस लोअर फुल्टर्स बॉल होता, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. गोपाळ आहेत बघा, चांगलं क्षेत्ररक्षण गोपाळ यांच्याकडून होताना पाहतोय. ऋतेश यांच्याकडून थोडंसं फंबल झालं होतं, बॉलचं डायरेक्शन थोडंसं चेंज झालं होतं, परंतु चांगलं बॅकअप होतं तिकडे गोपाळ यांचं. त्याच कारणाचं पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 धावा इथे पळून पूर्ण केले गेलेत. यावेळेस ऑन साइडला खेचून मारायचा प्रयत्न केला, चेंडू जातोय सरळ नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय 22चा हा चौकार. 4 धावा. थँक्यू व्हेरी मच डीजे. 5 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या पाहतो आपण 15 वर जाऊन 15 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक कॉल मध्ये हा चेंडू हाताळला होता, चांगला क्षेत्ररक्षण तिकडे होताना पाहतोय. एक सिंगल येईल, सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाही या बॉलवर. सिंगलच्या मध्ये धावफलक पाहतो मग 16 वर जाऊन पोहोचते. 16 रन्स ऑन बोर्ड. षटक समजे पहिलं, धावसंख्या 16.
गौरव येतोय. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गौरव बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं षटक घेऊन अतुल यांचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये थोडीशी बॅट शांत ठेवण्याचं काम भावेश यांनी केलं होतं, पण दुसऱ्या बाजून निलेश यांनी चांगली फलंदाजी केली आहे. परंतु आता पाहतोय अतुल पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असतील. हाफ ट्रॅकर पुल केलाय. बॉल सरळ पाठवलाय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4 धावा. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. 4 धाव्याने धावफलक पाहतो पण 20 वर जाऊन पोहोचते. 20 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस बॅटची लिडिंग एज. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. मिस्टर अतुल ठाकरे बॅक टू डग आउट. कॉन. थँक्यू व्हेरी मच डीजे. न्यू बॅटर पाहतो आपण. योगेश येतोय. योगेश बरफ बॅटिंग मार्क वरती. अजून एक आक्रमक फलंदाज आपण पाहतोय. गौरव यांचा विचार केला तर कमबॅक केलाय, कारण मोठी विकेट मिळवलाय गौरव यांच्या गोलंदाजीवरती. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट सध्या आपण पाहिली तर गौरव यांच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. यावेळेस ऑन साइडला खेचून मारलाय. गॅप मध्ये चेंडू आहे. चेंडू चाललाय एका टप्प्याने. टाटा बाय बाय करत 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. चौकार आलाय. आल्या चौकार ठोकलाय योगेश यांनी. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका सजवला. तिकडे दशरथ आहेत. चांगली फिल्डिंग पाहतो दशरथ यांच्याकडून. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण, परंतु 2 धावा इथे पण पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावा या 2 धावांशी धावफलक पाहतो पण पुढे सरक ते जाऊन पोहोचते. 26 रन्स ऑन बोर्ड. चार बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 26. या दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळी ऑन साइडला गॅप मध्ये घेऊन काढलाय. फिल्डर नाही आहे. सरळ चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी अजून एक येतोय चौकार. Yes, thank you very much, DJ. यावेळेस साईडला ड्राईव्ह केलाय. पुश केला होता. 1 धाव झाली. फक्त एकच धावेवरती इथे समाधान मानावं लागते.
त्यापेक्षा दुसरं काही मिळणार नाहीये. षटक संपते. दुसरं 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण भरपूर वेगाने 31 वरती जाऊन पोहोचले. 31 रन्स ऑन बोर्ड. थँक्यू डीजे. चला डिस ब्रेक झाला होता. पुन्हा एकदा आपण 2 षटकात समाप्त धावसंख्या पाहतो म्हणजे 31 वर जाऊन पोहोचते. 31 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकाने पाहिलं तर 16 धावा बनवल्या होत्या भावेशच्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आणि एक महत्वाची विकेट मिळवली होती म्हणजे अतुल ठाकरे यांची. आता तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय दशरथ येतोय. संघाचा कर्णधार बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. तिसरे षटक घेऊन योगेशसाठी पहिला बॉल. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकवर होता. पुल करण्याचा प्रयत्न केला होता बॅटर योगेश बरफ यांनी, परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. यष्टांच्या वरून हा चेंडू निघून गेलाय डॉट साठी. मग गती नव्हती त्याच कारणास्तव थोडस बॅटर सुद्धा अचंबित झाला. त्याने सुद्धा चेंडू हा समजला नाही, सरळ निघून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉटच्या रूपामध्ये आलाय. पहिला चेंडू डॉट आलाय. दशरथ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॅट थोडीशी अगोदरच फिरली जाते योगेश यांच्याकडून. त्याच कारणास्तव पाहिलं तर लेग बायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव येताना पाहतोय. पाहतो आपण स्ट्राईक वरती निलेश आलेत. यावेळेस लॉक स्लिप करण्याचा प्रयत्न केला होता. गुडगाव वाकवून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर निलेश परड यांनी, परंतु बॅटने बॉलचा संपर्क कोणताच झाला नाही. अजून एक चेंडू पाहिला तर डॉट आलाय. धावसंख्या स्थिरावली ती 32 वरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचलेली आहे. यावेळेस पाहतो आपण कव्हर रिझन मध्ये फटका सजवून काढलाय. गोपाळ आहे तिकडे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय, परंतु इथे 2 धावा पूर्ण केल्यात. बघा थोडस बॅकअप नव्हतं, त्याचाच फायदा पाहिला तर खराब थ्रो केला होता गोपाळ यांच्याकडून. बॅकअप नव्हतं आणि त्याचा फायदा पाहिला तर 2 धावा 3 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. 3 धावा, या 3 धावांची धावफलक पाहतो आपण पुढे सरकलाय. 35 रन्स ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ झालाय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे या तिसऱ्या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. डॉट चेंडू आलाय. या षटकामध्ये जास्तीत जास्त डॉट चेंडू आपण पाहायला मिळतात. दशरथ यांनी कमबॅक
करणारा षटक हाताळलाय. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातील. या तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर पूर्णपणे रोखून ठेवलंय. यावेळेस ऑन साईडला खेळून काढलाय. गॅप मध्ये चेंडू आहे. दोन क्षेत्ररक्षक चेंडू बंद पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. बघा दोन्ही शतकाला थोडंसं चकवलं होतं चेंडूने. त्याच कारणाचं पाहिलं तर 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावा, या 3 धावांनी धावफलक पाहतोय आपण 38 वरती जाऊन पोहोचले. 38 रन्स ऑन बोर्ड. षटक संपले तिसरा. 3 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय 38 एका कडेच्या मोबदल्यामध्ये. जस्ट डीजे. थँक्यू डीजे. शेवटच्या षटक हाताळण्यात ऋतेश येतोय. ऋतेश शेलका बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. योगेश यांची बॅट मागच्या षटकामध्ये थोडी शांत होती. यावेळेस लोअर फुल्डर बॉल होता. पोल केलाय. फटका फसला होता आणि सुंदर झेल तिथे कंप्लीट केला जातोय. फलंदाज बाद मिस्टर योगेश बरफ. बॅक टू डग आउट. कॉन तू तर ऑलरेडी उशिरा आला. यू डोंट इवन लव्ह मी. कसले रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाण. माझी सासू तुझी मदर ए माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन. तुझ्यावर थांबून आहे माझी नजर. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल. जे पाहिजे ते गिफ्ट एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल. जे पाहिजे ते गिफ्ट थँक्यू. न्यू बॅटर पाहतो आपण वैभव येतोय. वैभव दळवी. पहिल्या चेंडूवर ऋतेश यांनी विकेट मिळवलाय. महत्वाची विकेट. जो बॅटर थोडासा घातक ठरला असता या शेवटच्या षटकामध्ये त्याला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. परंतु वैभव आलाय. वैभव दळवी अजून एक चांगला फलंदाज आपण पाहतोय. यावेळेस बघा यष्टा उद्ध्वस्त केलंय गोलंदाज ऋतेश शेलकायने. फलंदाज बाद. वालाची वालावरी माझी जोडवलीन ग तालावरी. माझी जोडवलीन ग तालावरी. न्यू बॅटर पाहतो आपण अजय येतोय. अजय कानात. मागच्या षटकामध्ये पाहिलं तर कमबॅक करण्याचं षटक होतं दशरथांचं. आणि या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती पाहिलं तर 2 विकेट मिळवल्यात. हॅट्रिक होईल का या स्पर्धेतील पहिली हॅट्रिकचा मान यावेळेस मिळेल का ऋतेश यांना. काय हॅट्रिक वरती आहे ऋतेश. हॅट्रिक बॉल यावेळेस उडवलाय. स्लॉट मध्ये होता. बॉलला सरळ पाठवलाय.
पार्किंग लॉट मध्ये 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या पाहता आपण पुढे सरकल्या जाऊन पोहोचले 44 आकड्यावर. 46 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी या पहिल्या इनिंग मधील. यावेळेस अजून एक जणू काही डगाड मधून सेट होऊन आलाय बॅटर अजय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. हातात दोर मी विचार कर ना तुझेच साठी मी रोज जाते झुरे ना मैत्रिणी तुला नियाला येन ग काय. बघा पहिल्या या षटकाचा विचार केला. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवल्या होत्या आणि नंतरच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आल्यात. 2-2चं समीकरण चालू आहे. 2 विकेट 2 षटकार. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील या इनिंग मधील. या शेवटच्या 2 बॉलवरती किती धावा कमवल्या जातील, किती विकेट मिळवल्या जातील पाहूया आपण. यावेळेस अप्रतिम चेंडू. बघा उसळी घेणारा चेंडू होता. बॅटन बॉल संपर्कात झाला नाही. डॉट चेंडू येतोय. शेवटचा बॉल या षटकातील आणि या इनिंग मधील. लास्ट बॉल. यावेळेस ऑन साइडला फटका सजवलाय. मिस्टमिंग फिल्डर आहेत त्यांच्यापासून थोडस दूर पडलाय. बघा 2 धावा इकडे पळून पुढे गेले. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि तिसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये निलेश फायनली डगआउटच्या आशा जाताना पाहतोय. या 2 धावा येताना पाहतोय. या 2 धावांशी धावफलक पाहतोय पण जाऊन पोहोचते 52 वरती आणि 53 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं इकडे सुनसुरी तामळमाळ संघाने साष्टेकर संघासमोर. नाण्याची एक बाजू पाहिली आपण 53 धावांचा टार्गेट सेट केलाय. नाण्याची दुसरी बाजू सुद्धा आपण थोड्याच वेळात पाहूया. तोपर्यंत एक समुद्र संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये परत येऊया. थँक्यू डीजे. 2 मिनिटं डीजे. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच बाकी राहिला होता. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नितीन होता. नितीन राऊत यांनी यायचं आहे. नितीन राऊत यांनी यायचे आहे. 7 चेंडूमध्ये 19 धावांची धुवाधार खेळी केली होती. तोच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नितीन. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही कृपया करून यायचं आहे.
आणि वाकेपाडा संघाचा रवी डवले, रवी यांनी सुद्धा यायचं आहे. त्यांचा सुद्धा एक मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. रवी रवी डवले यांनी यायचं आहे. वाटते रवी या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. नक्कीच ते थोड्या वेळाने जॉईन होतील. दिलीपजी केशरी यांच्या शुभ हस्ते मेडल देऊन सन्मान केला जाईल. मेडल देऊन नितीनला सन्मानित केले जाते. दिलीपजी केशरी साहेबांच्या शुभ हस्ते मेडल दिले जाते. चांगली खेळी केली होती नितीन यांनी. 53 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलं आई संसदी तांबडमाळ संघाने. तर 53 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील पाहूया आपण. सलामीचे 2 फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईकला आहेत रोहिदास, नॉन स्ट्राईकिंगला दशरथ, बॉलिंग ट्रॅक वरती अतुल ठाकरे. अतुलचा पहिला बॉल यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, सिंगल येईल. सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. सिंगल धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन होताना पाहतोय 1 या आकड्यावरती. अतुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. त्यावेळेस लोअर फुल्डर बॉल होता, ड्राईव्ह केला ऑफ साईडला पाहतो आपण. लॉंग ऑफ रिझन मध्ये वैभव आहे. वैभवकडून थोडासा फंबल झालाय. त्याचाच फायदा पाहिला तर ती सिंगल होती. तिकडे डबल धाव ते पळून पूर्ण केले गेले. या 2 धावा, या 2 धावांनी धाव फलक पाहतो पण 3 वर जाऊन पोहोचते. 3 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस काय तेज तर्रार चेंडू होता, पण तो चेंडू सरळ जातोय नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी 22 रूपामध्ये येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. बघ गती गती गतीमध्ये बीट केलंय यावेळेच बॅटर आणि विकेट किपर. योगेश आहेत, त्यांना सुद्धा बीट करून सरळ चेंडू निघून गेलाय 4 धाव्यांसाठी. गती भरपूर होती मागच्या बॉल वरती, त्याच कारण चौकाराला 22 रूपामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा पाहिल्या पण चांगल्या लाईन आणि लेनचा वापर केलाय अतुल ठाकरे यांनी. अतुल यांचा विचार केला तर मोठ्या मोठ्या संघातून त्यांची वर्णी लागली ॲज अ आयकॉन म्हणून जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतो या खेळाडूला. परंतु आज घरच्या संघातून खेळताना चांगली कामगिरी केली आहे. बॅटिंग मध्ये थोडंसं नक्कीच नाराज केला, परंतु गोलंदाजी म्हणा अप्रतिम आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो तेज तर्रार बॉल होता, परंतु लोअर फुलटत होता. त्याला फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं. एक सिंगल येते, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगल धावेने धावफलक पाहतोय पण 8 वर जाऊन पोहोचते. 8 रन्स ऑन बोर्ड. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल असेल या पॉवर प्ले षटकातील, आणि या पॉवर प्ले षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम अतुल ठाकरे यांनी केलंय. यावेळेस पुन्हा एकदा बघा तेज तर्रार होता. बॅट बॉल संपर्क झाला नाहीये. षटक संपतं पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण फक्त आणि फक्त 8 या आकड्यावर जाऊन पोहोचते.
दुसऱ्या षटक हाताळायला आपण पाहतोय योगेश येतोय. योगेश बरफ. यावेळेस दांडी 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 गोल. फलंदाज बाद. तुझी कमर सोला साल पुरी हलू हलू चाल. आले इश्काचे बगल तुझी ओढणी संभाल. हलू हलू चाल तुझी ओढणी संभाल. हलू हलू चाल तुझी ओढणी संभाल. तुझी कमर सोला साल पुरी हलू हलू चाल. आले इश्काचे बगल तुझी ओढणी संभाल. तुझं गुलाबी गाल तुझं गुट लाल लाल. तुझ्या प्रेमाचं हे झालं मला करते या बेहाल. गुलाबी हे गाल तुझे गुट लाल लाल. गुलाबी हे गाल तुझे गुट लाल लाल. तुझी कमर थँक्यू डीजे. न्यू बॅटर पाहतोय भावेश येतोय. भावेश शेळका. अजून पाहिलं तर महत्वाचा खेळाडू ऋतेश डगआउट मध्ये अजून पाहिलं तर बसलेला आहे. योगेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय चांगला टप्प्यावरती चेंडू हाताळलाय योगेश बरफ यांनी. चांगल्या लाईन आणि लेनचा वापर केलाय यावेळेस सोनसरी तांबडमाळ संघाने. पूर्णपणे बॅकवरती नेण्याचं काम केलंय साष्टेकर पाडा संघाला. यावेळेस मिस्टामिंग झालाय. चेंडू बराच काळ हवेत आहे. स्वतः अतुल चेंडू बंद पोहोचले आणि सुंदर झेल इथे कंप्लीट केला गेलाय. फलंदाज बाद. DJ सूरज. घटना काय कराय गेलीस ग भोयरे. घटना काय कराय गेलीस. घटना काय कराय गेलीस ग भोयरे. घटना काय कराय गेलीस. माझी जामुला मिलाच्या दिली रे बोयरा. जामुला मिलाच्या दिली. माझी जामुला नांदेच्या दिली रे बोयरा. जामुला नांदेच्या दिली. सूरज. भोयरे कुठी नको ना ग बोलू तू माझा. रात्री विचार कर. भोयरे कुठी नको ना ग बोलू तू माझा. यस थँक्यू डीजे. न्यू बॅटर पाहतो आपण आदेश येतोय. आदेश शेलका. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. दुसरा चेंडू डॉट आलाय. तिसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवलाय. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केलाय. एकही धाव खर्च केली नाही योगेश यांनी. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. याच लेग बायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव स्कोअर बोर्ड मध्ये लागली जाते. धावसंख्या पाहतो पण 9 वर जाऊन पोहोचते. 9 रन्स ऑन बोर्ड. योगेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. 5वा बॉल घेऊन या षटकातील. यावेळेस ऑन साईडला जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे अपील सुद्धा केली होती. पण तू मला वाटते इम्पॅक्ट थोडासा आउटसाईड ऑफ होता. त्याच कारण पाहिलं तर पंचांनी ती अपील सुद्धा फेटाळली आहे. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेस पुढे सरसावून खेळून काढलाय. ऑन साईडला आपण पाहतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा कम्प्लीट होताना पाहतोय. शेवटच्या बॉलवरती पाहतोय 2 धावा आल्यात. या 2 धावांची धावफलक पाहतोय पण डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते. 11 या आकड्यावरती 2 षटकात समाप्तीनंतर. मला सुखान पडलं गाल रे पोरा. क्रिकेटने गेलं
पोरी चढला मला फिवर मी हाय क्रिकेट लवर मी तुझा यार ना पोरी दूर नको जास मला देऊ नको त्रास मी तुझ्यावर मरना पोरी दूर नको जास मला देऊ नको त्रास मी तुझ्यावर मरना पोरा सवय तुझी मोड ना ते क्रिकेटचा सोड काम धंदा करे ना पोरा सवय तुझी मोड ना ते क्रिकेटचा सोड काम धंदा करे तिसऱ्या षटक हाताने आपण पाहतोय वैभव दळवी येतोय बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज असेल. यावेळेस ऑन साईडला खेळून काढलाय बघा डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाले तो मिसफिल्ड झालाय त्याचा फायदा पाहिला. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाले आणि ते तिसरे धावायचा प्रयत्न ते कंप्लीट होताना पाहतोय. जे सिंगल होते तिकडे 2 धावा एक्स्ट्रा खर्च करण्यात आल्यात म्हणजे 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या 3 धावांनी धावफलक पाहतोय आपण 14 वर जाऊन पोहोचते. 14 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस ऑन साईडला उडवलाय बॉलला सरळ डिपॉझिट केलाय. 6 धावांसाठी येतोय षटकार रोहित हासांच्या बॅट मधून. धावत बारी माझा तुर वाजवस ना तुर वाजून धावत मला नचवस साले मित्र तुमचा भारी तूर वाजव ना तूर वाजून साले अख्खा गाव नाचव थँक्यू व्हेरी मच डीजे. बघा षटकारची गरज षटकार आलाय रोहित हासांच्या बॅट मधून. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करताना पाहतो अतुल. तर डीप लॉंग लेग मध्ये आपण पाहतोय. यावेळी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला बॅटची लिडिंग एज फलंदाज बाद होताना पाहतोय. 1 तेरी तो 1 मेरी. विकेट डाऊन. साले दर्याचे काठा काठाल रे काठा काठाल दर्याची काठा काठाल ग काठा काठाल साले दर्याचे काठा काठाल रे काठा काठाल ना आम्ही दोघे ओलाचे सोपे वाटेल त्याल भाऊ माझा तू हच्चू धर ना सालीस करोड भाऊ क्यान पर त्याल भाऊ माझा तू हच्चू धर ना सालीस करोड भाऊ क्यान पर भाऊ तुझी सालीस बेस बोलर बोल भाऊ तुझी सालीस धाव घेन पल यस थँक्यू डीजे. तो महत्वाचा खेळाडू आपण पाहतोय ऋतेश उशिराने येताना पाहतोय. ऋतेश शेळका येतोय बॅटिंग मार्क वरती. तो मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातोय. तोच बॅटर थोडस उशीरनं आले आहे. इथून सुद्धा पाहिलं तर 33 धावांची आवश्यकता आहे. थोडस पावलांमध्ये बिघाड झाला होता वैभवांच्या. त्याच कारणास्तव पाहिलं तर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना पाहतोय. ऋतेशसाठी पुढचा बॉल घेऊन वैभव. यावेळेस मिस्टामिंग चेंडू हवेत आहे. शत्रुशक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. बघा पोहोचला होता चेंडू पर्यंत परंतु हा झेल कंप्लीट झाला नाहीये. 2 धावा पण पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांची धावफलक पाहता आपण 22 वर जाऊन पोहोचते. 22 रन्स ऑन बोर्ड. अजून सुद्धा पाहिलं तर 31 धाव्यांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा पावलामध्ये बिघाड झालाय. वैभव सुद्धा थोडीशी हसताना पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला खेचून मारलाय. मुस्तामिंग झालाय. शत्रुशक आहे तिकडे बघा.
यत्नाकडून होते चुकी चुकी झाली आहे. ऋतेश सारख्या फलंदाजाला जीवनदान इथे मिळते. तर शेवटचा बॉल असेल. 30 धावांची आवश्यकता अजून सुद्धा आहे जिंकण्यासाठी. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. एखादा षटकार आला तर जे रिक्वायर्ड रन रेट आहे थोडंसं कमी होताना पाहिजे. यावेळेस ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट बॉल संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू येतोय. शेवटचा बॉल डॉट आलाय. षटक संपते. तिसरं 3 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय पण फक्त आणि फक्त 23 वर जाऊन पोहोचते. 23 रन्स ऑन बोर्ड. आता इक्वेशन झाले 6 चेंडू 30 धावांची आवश्यकता. जयेश होतोय. जयेश बडबे येतोय शेवटचा षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडू 30 धावांची आवश्यकता. ऋतेश पहिले 3 चेंडू महत्वाचे असतील. पहिले 3 चेंडू मध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. 2 षटकार खेचणं गरजेचं आहे. गरज आहे संघाला गरज आहे. संघ थोडंसं अडचणीमध्ये आहे. अडचणीतून बाहेर काढण्याचं काम ऋतेश यांना करावं लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल. हेच ती वेळ आहे. हाच तो क्षण आहे. यासाठी आपण क्रिकेट जास्तीत जास्त खेळतो. पहिलाच बॉल पुल केलाय परंतु बघा ग्राउंडला स्पर्श करत हा चेंडू निघून गेला होता. 2 धावा पहिल्याच बॉलवरती येताना पाहतोय. सिंगल डबलने आता काहीच होणार नाहीये. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. आता इक्वेशन झालंय 4 षटकार चेंडू मध्ये खेचावे लागतील आणि 1 चौकार. 5 मध्ये 28 ची आवश्यकता आहे. यावेळेस मला अजून एक चेंडू धावाला आहे. परंतु व्हाईट साठी बॅटिंग करत संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. व्हाईट साठी तिसऱ्या पंचांकडे वळूया आपण. फेअर डिलिव्हरी असेल. जयेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज. यावेळेस ऑन साईडला खेचून मारलाय. उडवला या बॉलला. फिल्डर आहे परंतु त्यांच्याकडून होते चुकी. बॉल सरळ गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आलाय. थँक्यू थँक्यू डीजे. धावसंख्या पाहतो आपण 29 वर जाऊन पोहोचते. 29 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका सदर तिकडे दिलेश आहेत. सुंदर झेल आणि अजून एक फलंदाज पाहतोय. तंबूच्या आशा जाताना पाहतोय. पूर्णपणे मॅच वरती पकड बसवलंय यावेळेस आय सोनसरी स्पोर्ट्स तांबडमार संघाने. गोपाल येतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या मॅच मध्ये पूर्णपणे पकड बसवलाय आय संसरी स्पोर्ट्स तांबडमार संघाने. चला होम साईड 444 नागले संघाचे कर्णधार टॉस साठी येऊन थांबायचं आहे.
पुढचा बॉल. यावेळेस अजून एक चेंडू तेज तर्रार होता. डॉट चेंडू त्यांना पाहतोय. शेवटचा बॉल असेल. मॅच वरती पूर्णपणे पकड बसवलाय यावेळेस आयसोन्सोली स्पोर्ट्स तांबड महासंघाने. चला होम साईड 4-4 नागले संघाच्या कर्णधार. टॉस साठी येऊन थांबायचं आहे. यावेळेस पुढे सरसावून ऑन साईडला खेचून मारलाय. चेंडू हवेत आहे. शतर्षक आहे बघा. अजून एक झेल सुटतोय आणि मॅच इकडे जिंकतोय आयसोन्सोली स्पोर्ट्स तांबड महासंघ. हार्ड लक गावदेवी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा. तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील आणि ऑल द बेस्ट टू द नेक्स्ट मॅच आयसोन्सोली स्पोर्ट्स तांबड महासंघ. चला तांबड संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे टॉस साठी. वैभव आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे टॉस साठी. चला कॅप्टन यायचं आहे. तांबडमार मयूर